आणि मनोज जरांगे हे धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। धनंजय देशमुख यांची ते भेट घेतात। खरं तर कालच मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। पण काल संध्याकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येचे अत्यंत धक्कादायक आणि सगळ्यांना हादरवणारे फोटो समोर आले। त्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर आता ते धनंजय देशमुखांच्या भेटीला पोहोचले। गोविंद शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, खरं तर काल फोटो समोर आल्यानंतर सगळेच जण निशब्द झालेत, सगळेच जण हादरलेत। देशमुख कुटुंबियांची तर आपण कल्पनाही करू शकत नाहीये। जरांगे पोहोचलेत त्यांच्या भेटीसाठी, काय घडतंय मस्साजोगमध्ये? प्रज्ञा, अतिशय भावनिक क्षण आहे, कारण ज्यावेळी हे सगळे फोटो समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांना भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगला पोहोचलेत। विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आजारी आहेत। त्यांच्यावर उपचार चालू असताना ते इतक्या सकाळी पोहोचलेत आणि पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख अगदी त्यांच्या गळ्याला पडले। त्यांना रडू आवरता आलं नाही आणि सगळं भावनिक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील आज काही पहिल्यांदा या प्रकरणामध्ये आलेले नाहीये, तर यापूर्वी सुद्धा किमान 3-4 वेळा ते येऊन गेलेत, देशमुख कुटुंबियाला भेटून गेलेत, मस्साजोगच्या नागरिकांना भेटून गेलेत। मात्र कालचे फोटो हे ज्या पद्धतीने व्हायरल होत आहेत त्याचे परिणाम सगळीकडे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत आणि याच फोटोनंतर ती जी भीषणता होती, ते जे निर्गुण खून केला असं जे अनेक लोक सांगत होते, ते नेमकं काय होतं तर हे फोटोने दाखवून दिलं आणि त्या फोटोचे परिणाम बघतोय आपण की सोशल मीडियावर होत आहेत। मनोज जरांगे पाटील धीर देण्याचा प्रयत्न करतायत धनंजय देशमुख यांना। धनंजय देशमुख यांनी खरं तर पहिल्यापासून ते फोटो बघणं टाळलं होतं। काल आपण त्यांच्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं त्यांनी की सुरुवातीपासून ते ऐकत सुद्धा नव्हते की कशा पद्धतीने माझ्या भावाला मारलं। मात्र काल त्यांचा सुद्धा उद्रेक पाहायला मिळाला आणि आता ते मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतायत, उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतायत की या लोकांचं तुम्ही काय करणार आहात, ज्या लोकांनी संतोष देशमुख यांचा एवढा इतक्या निर्घुणपणे खून केलाय, यातना देऊन मारण्यात आलेला आहे। आणि आता या संदर्भात चर्चा करतायत मनोज जरांगे पाटील धनंजय देशमुख यांच्यासोबत आणि ही चर्चा झाल्यानंतर कदाचित काय पुढची भूमिका असू शकते। एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात असेल, त्यानंतर कृष्णा आंधळे एक त्यातला आरोपी आहे जो आणखी बाहेर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सुद्धा आता सोशल मीडियावर मोठी चर्चा होते। मनोज जरांगे पाटील काल सुद्धा त्या विषयावर बोललेले आहेत आणि आज परत मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरंय गोविंद, काल हे सगळे फोटो समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी जो आक्रोश केला, त्याने जो टाहो फोडला, त्याने खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं हृदय पिळवटून गेलं असेल। त्यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी मनोज जरांगे सध्या मस्साजोगमध्ये पोहोचलेत। मनोज जरांगेंना देखील अश्रू अनावर झालेत। कालपर्यंत जेव्हा फोटो समोर आले नव्हते, महाराष्ट्राच्या घराघरातून मागणी होत होती की देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, पण आता न्यायासोबत आरोपींना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, ही मागणी देखील जोर धरताना दिसते। कारण का क्रौर्याची व्याख्या देखील कमी पडावी असे ते फोटो आहेत। माझ्या गलीवर रात्रीपासून मी बघत नव्हतं एवढ्या दिवस काय चाललंय, फक्त लढायचं। अरे बंद कर, फेक मला आईकडे बी जाता येत नाही, मला लेकरांकडे बघतोय सारखं, इथंच बसतोय मी, मला जायची हिंमत नाही होत घरी। माझ्या गलीवर रात्रीपासून मी बघत नव्हतं एवढ्या दिवस काय चाललंय, फक्त लढायचं। अरे बंद कर, फेक गोविंद, हा आक्रोश, हा टाहो सगळ्यांना अस्वस्थ करणार आहे, हृदयद्रावक आहे। कसं सांत्वन करायचं, कसा धीर द्यायचा, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय। प्रज्ञा, ज्यावेळी हे सगळं दृश्य आमच्या डोळ्यांनी बघतोय
त्यावेळी खरं शब्द नाही आहेत की ज्या प्रकारे ही कोरियाची सीमा होती, अशा प्रकारे हिंसकपणे ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारण्यात आलं, त्यावेळी आता धनंजय देशमुख प्रश्न विचारतायत की मी कुठलं तोंड घेऊन माझ्या आईला तोंड दाखवू. की ज्या भावाला खरं तर हाताप्रमाणे जपलं होतं कुटुंबाने, त्या भावाला इतक्या निर्घृणपणे ज्यावेळेस मारलं जात आहे, त्यावेळी अगदी शब्द नाही आहेत या सगळ्या विषयी बोलण्यासाठी. कारण मनोज जरांगे पाटील जेव्हा इथे पोहोचले, त्यावेळी आता धनंजय देशमुखांचा सुद्धा आक्रोश आम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर मागच्या अनेक दिवसापासून धनंजय देशमुखांनी स्वतःवरती ताबा ठेवला होता, संयम पाळला होता. मात्र आता हे सगळं बघितल्यानंतर मात्र सगळ्याचाच ताबा सुटतोय आणि कोरियाची सीमा केवळ न्याय नाही मागत आता, तर त्या पुढे जाऊन लोक म्हणतायत की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली तसंच शासन या सगळ्या आरोपींना झालं पाहिजे. आणि केवळ एकटा धनंजय देशमुख नाही, तर मसाजोगमधले नागरिक आहेत, बीड जिल्ह्यातले नागरिक आहेत, किंबहुना राज्यातले लोक आहेत जे आता या प्रश्नाचं उत्तर मागतायत की असा कोणता मोठा गुन्हा केला होता संतोष देशमुख यांनी की त्याला इतक्या वाईट पद्धतीनं मारण्यात आलं. त्याचे पुरावे आपण बघतोय, त्याचे फोटोग्राफ्स बघतोय. नुसते फोटोग्राफ्स असे असतील तर व्हिडिओ, जवळपास 8 मिनिटाचा व्हिडिओ, एकूण जर त्याचा ड्युरेशन काढलं तर 8 मिनिटापेक्षा जास्त कालावधीचे ते व्हिडिओ आहेत, ज्या व्हिडिओमध्ये हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. आणि हे चालू असताना हे सगळे राधम अगदी हसतायत, सेल्फी काढतायत. ते कशाच सेलिब्रेशन करत होते असा प्रश्न लोकांना पडतोय की एका व्यक्तीला इतक्या क्रूरपणे मारलं जात आहे. आणि त्यानंतर ज्याच्या भावासोबत हे सगळं घडलं होतं तो धनंजय देशमुख तोच प्रश्न विचारतोय की माझ्या भावाला आतापर्यंत कोण शिवी पण दिली नव्हती, मात्र त्या भावाला इतक्या वाईट पद्धतीनं का मारलं गेलं, या प्रश्नाचं उत्तर ते सरकारला मागतायत. या प्रश्नाचं उत्तर ते सगळ्या व्यवस्थेला मागतायत. पोलिसांनी केलेला तपास हा जरी आरोपींना शिक्षा देणारा असला तरी आता फक्त न्याय नाही तर लवकर शिक्षा हवी अशी मागणी आता होताना पाहायला मिळते. बरोबर आहे. देशमुख कुटुंबियांच्या काळजावर, मनावर झालेली ही जखम कधीही भरून न येणारी आहे. आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशीच सगळ्यांची मागणी आहे. पण सध्या जी काही कारवाई होईल ती या जखमेवरची तात्पुरती मलमपट्टी ठरू नये अशी माफक अपेक्षा देशमुख कुटुंबियांकडून केली जाते. मनोज जरांगे पोहोचलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी. हा आक्रोश, हा टाहो उभा महाराष्ट्र पाहतोय आणि सांत्वनाचा हात धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबियांच्या पाठीवर महाराष्ट्राकडून आहे. फक्त मागणी आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं. आणि सगळ्यात जास्त मागणी राजकीय वर्तुळातून केली जाते ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची. कारण का वाल्मिक कराड हा आमच्या जवळचा माणूस आहे असं धनंजय मुंडे सातत्यानं म्हणत होते. तो वाल्मिक कराडच या सगळ्या प्रकरणामध्ये क्रमांक 1चा आरोपी ठरलेला आहे. आरोपपत्रामध्ये तो क्रमांक 1चा आरोपी आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात सरकारी पातळीवर काय पावलं उचलली जातात आणि न्यायालयीन पातळीवरती देशमुख कुटुंबियांना न्याय मिळतो का, हे प्रश्न सध्या महाराष्ट्र विचारतोय. लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. गोविंद, आपण पाहिलं गेले 2 महिने धनंजय देशमुख सातत्यानं न्यायासाठी लढतायत, मोर्चे काढतायत, भेटी घेतायत, पण अजूनही त्यांना न्याय मिळू नये ही किती मोठी शोकांतिका आहे. ती एक प्रक्रिया आहे. प्रज्ञा, सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की एखादी घटना घडल्यानंतर त्याचा तपास होणार आहे, तो तपास न्यायालयात जाणार आहे, न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि सुनावणीनंतर ती पुढची क्रिया घडणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं पोलिसांनी या संदर्भात काम केलंय ते सुद्धा कुठेतरी वाखाणण्याजोगं आहे. कारण 80 दिवसामध्ये एक चार्जशीट तयार झालं. 180 दिवसाचा वेळ होता पोलिसांकडे खरं तर दोषारोप दाखल करण्यासाठी. मात्र त्यांनी ते 80 दिवसात पूर्ण केलं आणि जे तथ्य समोर आणलंय, जे आपल्याला दोषारोपपत्रातून एबीपी माझानं पहिल्यांदा लोकांसमोर मांडलं, ते बघितल्यानंतर 100% ह्याच्यामध्ये न्याय होणार आहे अशी भावना आता सगळ्याची तयार झाली. आणि आपण बघतो की राज्याचे गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही फास्ट ट्रॅकवरती आपण बघायचं ते आता की 12 तारखेला पहिली सुनावणी ज्यावेळेस होणार आहे या खटल्याची केस जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये, त्यावेळी फास्ट ट्रॅकवर ही सुनावणी होईल का. आणि उज्ज्वल निकम सारखे एक वकील ज्यांची मागणी सातत्याने होत होती त्याने ते वकीलपत्र स्वीकारलंय. कदाचित ते जर लवकर उभा टाकले आणि सुनावणी झाली तर न्याय लवकर होऊ शकेल. मात्र आता केवळ न्याय नाही तर मी परत तोच प्रश्न विचारतोय जो प्रश्न धनंजय देशमुख विचारतायत की आता आम्हाला कसला न्याय हवाय. केवळ शिक्षा होणार आहे का. जर ती उशिरा झाली तर परत त्या आरोपीसाठी ते अभय असेल. त्यामुळं ती आता शिक्षा कधी होते, ती प्रक्रिया कशी होते हे पाहणं महत्वाचं आहे. परत एकदा प्रश्न त्याचाच येणार आहे की या सगळ्या आरोपींना राजाश्रय होता का, राजकीय बळ होतं म्हणूनच त्यांनी हे कृत्य केलं का. आणि म्हणून मग धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने पुन्हा प्रश्न विचारला जातोय की धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आहेत का.
नाही गोविंद, इंग्रजीमध्ये एक खूप चांगली उक्ती आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा अशी मागणी केली जाते. दुसरा मुद्दा राजकीय पातळीवर असा आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. अधिवेशन सुरू झालंय, नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा ह्या मागणीला देखील जोर आलाय. त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? राजीनामा कधीपर्यंत दिला जाऊ शकतो किंवा खरंच घेतला जाणार आहे का राजीनामा? प्रज्ञा, राजीनाम्यासंदर्भात अनेक प्रवाद आपण पाहिले की म्हणजे अजित पवार अनेक वेळा म्हणले की धनंजय मुंडे ह्याच्यात जर दोषी नसतील तर आम्ही राजीनामा त्यांचा घेणार नाही. पण हे होत असताना आता लोक प्रश्न विचारतायत की कुणाच्या बळावरती कुठलं राजकीय पाठबळ ह्या सगळ्या लोकांच्या सोबत होतं ज्यांनी एवढं कोऱ्याची परिसीमा त्यांनी गाठली. म्हणून आपण रात्री बघितलं की या संदर्भात बैठक झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली, अगदी तास दीड तास चर्चा झाली आणि ही सगळी चर्चा केवळ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात झाल्याचं पाहायला मिळत आहे. कदाचित आज अधिवेशन ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस याचे पडसाद तर उमटणारच आहेत, पण त्यापूर्वी किंवा त्याच्यामध्ये 100% धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा होणार आहे. अर्थात अजित पवार ती कोणती भूमिका घेतात किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात नेमकं काय म्हणतात, कारण ह्या दोन्ही नेत्यांची धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे, या खटल्यासंदर्भात महत्त्वाची राहिलेली आहे. मात्र ज्यावेळी त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला आहे की धनंजय मुंडे जर याच्यामध्ये दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. आता मात्र लोक पुढे जाऊन प्रश्न विचारतायत की कुणाचं राजकीय पाठबळ होतं ज्यामुळं वाल्मिक कराड यांनी या लोकांच्या मागे शक्ती उभा केली आणि ही शक्ती उभा केल्यानंतर या आरोपींनी असं कृत्य केलंय. त्यामुळे अशा कृत्य करणाऱ्या एका गुन्हेगारांना जर तुम्ही पाठीशी घालणार असाल तर मग त्या राजकीय नेत्यांना अभय का द्यायचा असा प्रश्न विचारताय. त्यामुळे स्वाभाविक आहे यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल कदाचित. गोविंद, या सगळ्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की संतोष देशमुख यांच्या मुलांचं काय, त्यांच्या बायकोचं काय, त्यांच्यासमोर हे फोटो आल्यानंतर त्यांची अवस्था काय झाली असेल? खरं तर कुटुंबापासून हे फोटो दूर ठेवले गेले होते. मला प्रज्ञाबरोबर आठवतं की ज्या दिवशी 9 तारखेला ही घटना घडली आणि 9 तारखेला एक फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो खरं तर शवविच्छेदन होण्याच्या पूर्वी काढलेला एकच फोटो होता आणि त्या फोटो नंतर त्याचे परिणाम राज्यभर जाणवले. तो फोटो सुद्धा धनंजय देशमुख यांनी बघितला नव्हता. मी त्यांना खासगीमध्ये सुद्धा विचारलं होतं की तुम्ही तो फोटो बघितलाय का, तर नाही म्हणले मला वेदना होतात. तो एक फोटो जरी बघितला तरी मला वेदना होतात. आणि ज्यावेळी आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे फोटो व्हायरल होत आहेत ते त्यांच्या कुटुंबियांच्या समोर दाखवले जात नाही आहेत. मात्र काल हे ज्यावेळेस फोटो समोर गेले त्यानंतर आपण बघतो की त्यांचा भावनाचा उद्रेक झालाय. ते स्वतःला आवरू शकत नाही आहेत आणि कल्पना इतर व्यक्ती करू शकत नाहीये. त्यामुळे आपण तर म्हणजे ज्या लोक बघतायत त्या लोकांना स्वतःला आवरता येत नाहीये. तिथे कुटुंबाची अवस्था काय केली झाली असेल याची कल्पना न केलेली बरी. एक मात्र खरं आहे की कुटुंबातील व्यक्ती काल रात्रीपासून ज्यावेळेसपासून हे फोटो व्हायरल झालेत त्यावेळेसपासून ते सुद्धा एकमेकाला बोलण्याच्या तयारीत नाही आहेत. धनंजय देशमुख कालपासून प्रश्न विचारतोय की माझ्या भावानं एवढं कुणाचं काय वाईट केलं होतं ज्यातून त्याची इतके निर्घुणपणे हत्या झाली. प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत, प्रश्नचिन्ह मोठं होत चाललंय, प्रतीक्षा आहे ती उत्तराची. गोविंद, या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं मारहाण केली गेलेली आहे, ज्या पद्धतीनं अमानुष कृत्य केलं गेलं आहे ते सगळ्यांना हादरवणार आहे, धक्का देणार आहे. मनोज जरांगे सध्या धनंजय देशमुखांच्या भेटीला पोहोचलेत. गोविंद, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.